तर नमस्कार मित्रांनो, सफर आणि मोटिवेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर IPLचा शेवटचा आठवडा फक्त बाकी आहे. तर यामध्ये RCB, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या टीम क्वालिफाय झाल्या आहेत प्लेऑफसाठी. आणि प्लेऑफच्या रेसमध्ये फक्त एकच जागा शिल्लक आहे. आणि त्या जागेसाठी रेसमध्ये राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या टीम्स आहेत. आणि त्या टीम्समधून कोणाचे किती चान्सेस आहेत तर ते आपण बघूयात. कोणती टीम क्वालिफाय होण्यासाठी मोस्ट लाईकली आहे ते पाहूयात. तर रिमेनिंग फीचर्सनुसार राजस्थान रॉयल्सचा सामना हा मुंबई इंडियन्ससोबत आहे. आणि मुंबई इंडियन्ससोबत त्यांनी जर तो सामना जिंकला तर राजस्थान रॉयल्सचे 16 अंक होतील. आणि 16 पॉईंट्सनुसार राजस्थान रॉयल डायरेक्टली क्वालिफाय होऊ शकते. त्यांना दुसऱ्या कोणत्याच टीमवरती डिपेंड राहण्याची आवश्यकता नाही आहे. तर पंजाब किंग्स ची राहिलेली मॅच ही लखनौ सुपर जायंट्स सोबत आहे. तर त्यांना त्यांची मॅच कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल आणि त्यानंतर त्यांचे 15 पॉईंट होऊ शकतात. आणि 15 पॉईंट झाल्यानंतर जर राजस्थान रॉयल्स ही मुंबई विरुद्धची मॅच हरली तर पंजाब किंग्स क्वालिफिकेशन होऊ शकतं. डिपेंड अपॉन KKRच्या दोन्ही मॅचेसमध्ये KKR कमी फरकाने किंवा एखादी मॅच KKR हरू शकतं. चेन्नई सुपर किंग्सला बाकीच्या टीम्सवरती खूप जास्त प्रमाणात डिपेंडंट राहावं लागेल. चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही टीम्स त्यांच्या राहिलेल्या एक मॅच हराव्या लागतील. आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला स्वतःची जी राहिलेली मॅच आहे ती गुजरात टायटन्स विरुद्ध खूप जास्त फरकाने जिंकावी लागेल. त्यानंतर चेन्नईचे 14 पॉईंट्स होतील आणि त्यांचा नेट रन रेट हा RRच्या नेट रन रेटपेक्षा जास्त झाला पाहिजे तर चेन्नई सुपर किंग्स क्वालिफाय होऊ शकते. क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये चौथी टीम आहे ती कोलकाता नाईट रायडर्स. कोलकाता नाईट रायडर्सच्या सध्याचे पॉईंट्स आहेत 9 आणि त्यांच्या 2 मॅचेस शिल्लक आहे. एक आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध आणि दुसरी फीचर्स शिल्लक आहे त्यांचा दिल्ली कॅपिटल सोबत. तर ही सर्वात शेवटची मॅच राहील दिल्ली सोबतची. तर पहिली गोष्ट तर KKRला त्यांच्या दोन्ही मॅचेस जिंकणं कंपल्सरी आहे. आणि RR आणि पंजाब किंग्स ह्या त्यांच्या मॅचेस हारल्या तरच KKRला काहीतरी चान्स असेल. सर्वात शेवटची टीम राहिली ती दिल्ली कॅपिटल्स. अजून त्यांना इलिमिनेशनचा लागलेला नाही, पण त्यांना ते ऑलमोस्ट ॲज अ इलिमिनेटेड टीम झालेली आहे. कारण काही दिवसापूर्वीच अक्षर पटेलने सांगितले की आम्ही नवीन सीझनचा विचार करतोय. तर त्यामुळे कदाचित ती टीम ऑलरेडी इलिमिनेट झालेलीच आहे, फक्त त्यांच्या पाठीमागे लागलेलं नाही. तर अशाप्रमाणे राहिलेल्या एका जागेसाठी ह्या 5 टीम अजूनही क्वालिफाय होऊ शकतात. त्यामध्ये मोस्ट लाईकली टीम आहे राजस्थान रॉयल्स, जी दुसऱ्या कोणावरती डिपेंडंट नाही आहे क्वालिफिकेशनसाठी. जर त्यांनी त्यांचा सामना जिंकला तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वालिफिकेशन होऊ शकते. सेकंड चान्स असेल पंजाब किंग्सचा, त्यांना त्यांची एक मॅच जिंकायची आहे आणि बाकी राजस्थान रॉयल्सच्या एका मॅचवरती डिपेंड राहील. बाकी चेन्नई सुपर किंग्स आणि KKR हे खूप अदर टीम्सवर डिपेंडंट आहे, त्यामुळे त्यांचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात कमी आहेत. तर या राहिलेल्या या फीचर्सनुसार, राहिलेल्या मॅचेसनुसार आपल्याला लवकरात लवकर समजून येईल की कोणती टीम क्वालिफाय होऊ शकते. तर आपण नक्कीच पाहूयात कोणती टीम ह्या एका स्लॉटसाठी क्वालिफाय होईल आणि प्लेऑफच्या रेसमध्ये कंटिन्यू राहील. तर धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. असंच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्रिकेट जगतातील नवीन व्हिडिओ माहितीसाठी फॉलो करा.